अगदी रात्रीपासून आणि पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। घराबाहेर निघण्याआधी मात्र तुम्ही पावसाचा अंदाज घ्या। नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। राज्यात पुढील 8 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय। आजपासून पुन्हा एकदा कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे। तर कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलाय। शनिवार, रविवार मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यात पुढील 5 दिवस सगळीकडे चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तुम्ही घराबाहेर निघत असाल तर त्याआधी हवामानाचा अंदाज घ्या आणि त्यानंतरच घराबाहेर पडा, अशा सूचना करण्यात येत आहेत। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जोरदार पाऊस कोसळणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि त्याप्रमाणे काल रात्रीपासून आणि पहाटेपर्यंत जोरदार पाऊस हा मुंबईच्या उपनगरांमध्ये पाहायला मिळतोय। कोकण किनारपट्टी भागात सुद्धा शनिवार, रविवार जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे। आजपासून पुढचे 2 दिवस हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। जोरदार पाऊस असणार असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबरीनं जोरदार पाऊसही कोसळतोय। सध्या आपण जर बघितलं तर पावसाचा जोर उद्यापासून वाढणार आहे। तळ कोकणात उद्यापासून काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय, तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात सुद्धा अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। इतकंच नाही तर नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर इथल्या घाट परिसरात जोरदार पाऊस अपेक्षित आहे। अधिक माहिती घेऊयात। भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे अगदी मराठवाड्यात पुढचे 5 दिवस पाऊस राहील, विदर्भात सुद्धा शनिवार, रविवार, सोमवार पाऊस राहील असं सांगितलं जातंय आणि अर्थातच मुंबई आणि कोकणात तर आहेच आहे। काय नेमका अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय? आपण जर बघितलं तर 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। कोकणामध्ये देखील त्याच पद्धतीने वर्तवलेला अंदाज पाहायला मिळतोय। आज जर आपण पाहिलं तर काल पासून थोडा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। काल ठाणे आणि कल्याण डोंबिवली साईडला तसंच मुंबई साईडला अधूनमधून सरी कोसळत होत्या सकाळी आणि संध्याकाळनंतर मात्र पावसाला पुन्हा एकदा जोरदार सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर आता देखील रात्रभर पाऊस पडला आहे आणि सकाळी देखील पाऊस पडतोय। आता देखील या साईडला पाऊस भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। यामुळे ट्रेनवर परिणाम झालेला पाहायला मिळतोय। प्रज्ञा, सध्या जवळपास 15 ते 20 मिनिटं ट्रेन लेट आहेत आणि याचबरोबर चाकरमान्यांना देखील छत्री आणि रेनकोट घेऊन कार्यालयात जाण्याची तारांबळ उडालेली पाहायला मिळते। प्रज्ञा, सध्या नक्कीच। आणि त्याबरोबर आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय आणि येत्या काळामध्ये तो असाच राहणार असाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।